गेल्या काही दिवसांपासून देशात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे। या आंदोलनामुळे केवळ देशातील राजकारणातच नाही तर सोशल मीडियावरील चर्चेचे स्वरूपही आता पूर्णपणे बदलले। सुरुवातीला हे आंदोलन शिक्षणाशी संबंधित मागण्यांपुरतं मर्यादित होतं, मात्र कालांतराने या आंदोलनाने वेगळंच वळण घेतलं। आता या आंदोलनाची चर्चा भारताबाहेरही पोहोचल्याचे सोशल मीडियावरती दिसतंय। आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थ्यांचे आंदोलन नेमके सुरू कसे झाले, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी का केली जाते, पोलिसांच्या कारवायांनंतर वातावरण कसे बदलले, पंतप्रधान नरेंद्र मोदी या वादाच्या केंद्रस्थानी कसे आले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर भारतीय युजर्स मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया का देत आहेत। चला सुरू करूया। या आंदोलनाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या काही विशिष्ट मागण्यांपासून झाली। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा द्यावा अशी मागणी केली। आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू असल्याचा आंदोलकांचा दावा आहे, मात्र आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले। काही व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्याचा दावा करण्यात आला। या घटनेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली। सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले। अनेकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही टीका केली, कारण पोलीस कारवाई गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत येते असे सांगत आंदोलनकर्त्यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले। यानंतर चर्चेचा केंद्रबिंदू बदलला। फक्त शिक्षण मंत्री आणि गृहमंत्री नव्हे तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही अनेकांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली। सोशल मीडियावर अनेक पोस्टमध्ये असा दावा करण्यात येत आहे की इतक्या मोठ्या आंदोलनावर पंतप्रधानांनी अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नाही। त्यामुळे आंदोलकांशी संबंधित अनेक पोस्टमध्ये थेट मोदी यांना टॅग करून प्रतिक्रिया दिल्या जातात। आता या संपूर्ण प्रकरणात एक अत्यंत वेगळं नाव चर्चेत येते आणि ते नाव म्हणजे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी। होय, तुम्ही बरोबर ऐकलं। भारतीय राजकारणांशी थेट संबंध नसलेल्या इटलीच्या पंतप्रधान अचानक चर्चेत कशा आल्या, यामागचं कारण मागील काही वर्षात सोशल मीडियावर व्हायरल झालेले मोदी आणि मेलोनी यांचे फोटो आणि व्हिडिओ आहेत। G20 परिषद असो, G7 शिखर परिषद असो किंवा इतर आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्या एकत्रित छायाचित्रांना सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला होता। त्यानंतर अनेक मीम्स तयार झाले। #मेलोडी हा हॅशटॅग देखील मोठ्या प्रमाणात ट्रेंडमध्ये आला होता। याच पार्श्वभूमीवर आता काही भारतीय सोशल मीडिया युजर्सनी मेलोनी यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे। अनेक कमेंट्समध्ये असा आशय व्यक्त केला जातोय की कृपया पंतप्रधान मोदींशी बोला, भारतीय विद्यार्थ्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवावा, भारतीय परिस्थितीकडे लक्ष वेधावे। अशा प्रकारच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात पोस्ट केल्या जात असल्याचे विविध सोशल मीडिया पोस्टमध्ये पाहायला मिळते। अर्थात या पोस्टमुळे इटली सरकारची कोणतीही अधिकृत भूमिका बदललेली नाहीये आणि मेलोनी यांनीही यावर कोणतीच सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाहीये। मात्र या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट दिसते, आजच्या डिजिटल युगात आंदोलन केवळ रस्त्यावर मर्यादित राहत नाही तर ते सोशल मीडियावर देखील पोहोचतं, जागतिक स्तरावर चर्चिलं जातं आणि अनेकदा आंतरराष्ट्रीय नेत्यांपर्यंतही पोहोचतं। विद्यार्थ्यांनी मेलोनी यांच्या अकाउंटवर प्रतिक्रिया देण्यामागे नेमका उद्देश काय? अनेकांचं असं मत आहे की मोदी आणि मेलोनी यांच्यातील मैत्रीपूर्ण प्रतिमेमुळे कदाचित हा विषय पंतप्रधानांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवला जाईल, अशी काही सोशल मीडिया वापरकर्त्यांची अपेक्षा आहे। ही अपेक्षा वास्तवात कितपत पूर्ण होईल हे येणारा काळच सांगेल। पण या घटनेने एक नवीन प्रश्न निर्माण केलाय। भारतातील अंतर्गत आंदोलन आता आंतरराष्ट्रीय सोशल मीडिया चर्चेचा विषय बनतोय का? भारतीय लोकशाहीचा प्रश्न आता जगभरातील डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर पोहोचतोय का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सरकार या आंदोलनावर अधिकृतपणे काय भूमिका घेणार? विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाणार का, की सोशल मीडियावरील ही चर्चा आणखी तीव्र होणार? या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे? विद्यार्थ्यांनी परदेशी नेत्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर जाऊन प्रतिक्रिया देणं योग्य आहे का, की आंदोलन केवळ भारतातच मर्यादित ठेवलं पाहिजे? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगा।